हॅलो बॉईज, कसे आहात? मजेत ना? मी आज तुमचे मराठीच्या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करते. आज आपण तुमच्या मराठीच्या पुस्तकातील पाठ क्रमांक 19 आगगाडी ही कविता म्हणजेच पोयम शिकणार आहोत. आता ही पहा पुस्तकातील आगगाडी ही कविता. आता आगगाडी म्हणजे काय हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आगगाडी म्हणजे ट्रेन, तर आपण तिला लोकल असे देखील म्हणतो. आता प्रथम ह्यामध्ये दिलेल्या चित्राचे वर्णन करते, मग कविता बोलून दाखवते, त्याचे स्पष्टीकरण करते. या चित्रामध्ये काय दिसत आहे आपल्याला? बघा, इथे घरे दिसत आहेत आणि घराच्या समोर ही अशी आगगाडी दिसते आहे, म्हणजेच ट्रेन दिसत आहे. आणि ह्या ट्रेनचे जे डबे आहेत ते सुद्धा एकाला एक जोडल्यासारखे पूर्ण माळ दिसते. कशाची माळ? तर घरांची माळ दिसते. म्हणजे ही आगगाडी सुद्धा आपल्याला घरासारखी दिसत आहे. आणि कवी शंकर विटणकर आपल्या कवितेमध्ये काय सांगतात ते आपण बघूया. चला तर आता मी कविता म्हणायला सुरुवात करते. कविता 19 आगगाडी. ऐकावं म्हणा. जुगजुग गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाल, धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, तिला न अडवी नदी पहाट, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. तर अशी ही आपली कविता आणि अशी ही आपली आगगाडी. तर कवी काय सांगतात? कवी शंकर विटणकर सांगतात की ही आपली आगगाडी आहे. कशी चालते आगगाडी? जुगजुग गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाल. म्हणजे आता ही गाडी आहे, तिचा आवाज चालताना कसा येतो? जुगजुग जुगजुग जुग असा तिचा आवाज येतो. तर आता ही जुगजुग गाडी घरांची माळ, जशी ही घरांची माळच तिच्या मागे फिरते आहे की काय असे आपल्याला वाटते. आणि चालती फिरती अजब चाळ. चाळ आपण कशाला म्हणतो? ज्या ठिकाणी एकापेक्षा अनेक घरे जवळजवळ असतात त्याला आपण चाळ असे म्हणतो. तर ही आगगाडी कवीला कशी वाटते? तर एखाद्या चाळीप्रमाणे वाटते. आता पुढे जाऊया. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. बघा, ज्या वेळेला काही काम नसते आणि असेच फिरत असतात त्यांना हुंदडणे असे म्हणतात. हुंदडणे. हुंदडणे म्हणजे फिरणे. धावत जाते, गाडीचा वेग फार असतो, ट्रेनचा वेग हा फार असतो, म्हणून धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. म्हणजेच प्रत्येक स्टेशन आलं की त्या स्टेशनवरती जेवढे प्रवासी असतात त्यांना उतरवायचे असेल तर त्यांना खाली उतरवणे, व जेवढे चढायचे आहेत त्यांना गावाला जायचे असेल, ज्यांना पुढच्या स्टेशनला जायचे असेल त्यांना ती आपल्या डबामध्ये भरते व पुन्हा ती गावाला निघून जाते. म्हणूनच कवी सांगतात धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. प्रत्येक स्टॉपला प्रत्येक स्टेशनला ती जाते. जो तिचा रूट दिलेला आहे, जिथे तिचा मार्ग आहे तिथपर्यंत ती आगगाडी ट्रेन व्यवस्थित धावत धावत जात असते. पुढे बघा,
पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. आता बघा वादळ, पुढे बघा तर चल आपली कार असू द्या, बस असू द्या, ट्रक असू द्या, टेम्पो असू द्या, रिक्षा असू द्या, थोडीशी हवा वादळ आले की त्या वादळामध्ये हालतात वगैरे, किंवा रस्ते हे दिसेनासे होतात. जोराचा पाऊस आलेला असला तर त्या काचेतून ड्रायव्हरला समोरचं काही दिसत नाही. रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पाणी जर जमा झाले तर त्या ड्रायव्हरला, जो गाडी चालवतो, त्याला रस्तेसुद्धा दिसत नाहीत. परंतु आपली ही आगगाडी आहे, तिला कशाचीही भीती नाही. कितीही पाऊस येऊ द्या, कितीही वादळ येऊ द्या, कितीही काही होऊ द्या, ती आपल्या मार्गाने आरामशीर जात असते. म्हणजे ती कुणालाही भीत नाही. पाऊस आणि वाऱ्याला अजिबात ती घाबरत नाही. ती म्हणजे कोण? आगगाडी. आगगाडी म्हणजे ट्रेन. ओके. तिला न आडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाड न झाड. म्हणजे आपण जेव्हा जात असतो तेव्हा पहा, मुंबई ते पुणा जेव्हा आपण प्रवास करीत असतो तेव्हा आपल्याला दिसतील की आजूबाजूला झाडे आहेत, जंगल आहे, डोंगर दऱ्या आहेत, नदी नाले आहे. आपल्याला सगळं काही दिसते तिथे जाताना. रस्त्यात काहीही असू दे, पहाड असतील तर त्या पहाडाच्या वरून जाते, वाशी ब्रिजवरून सुद्धा जाते. आपण कधी गेलो की आपण पाहतो ट्रेन जाताना दिसते. आपण वरून ब्रिजवरून जातो आणि ट्रेन खालून पूर्ण असा समुद्र प्रसरलेला आहे. म्हणजे ती कोणालाच घाबरत नाही. आणि ट्रेन जात असताना झाडे हलताना दिसतात, तेव्हा असे वाटते की ते झाड आपल्याला टाटा करते की काय, व ट्रेन पुढे निघून जाते. कोण टाटा करते? झाड. कोणाला? ते ट्रेन म्हणजे झाड आगगाडीला टाटा करते. म्हणजेच आपल्याला असे वाटते, छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. म्हणजे तिचं कामच आहे. छंद म्हणजे एक हॉबी म्हणा किंवा उद्योग म्हणा, हे तिचं कामच आहे. प्रत्येकाला घरोघरी गावोगावी पोचविणे हे त्या ट्रेनचं काम आहे. म्हणून कवी शंकर विटणकर असं सांगतात, ही जी आगगाडी आहे तिचं काम आहे, तिचा तो छंद आहे, तिचा उद्योग आहे की प्रत्येक पॅसेंजरला, प्रवाशाला आपापल्या स्टेशनपर्यंत नेऊन पोचवणे. अशा प्रकारे ही कविता आपली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. तर आता पुन्हा एकदा ही कविता तुम्हाला म्हणून दाखवते. तुम्ही देखील सुंदर आवाजात ही कविता म्हणायची आहे. चला गाऊया. जुगजुग गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाल, धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. तिला न आडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाड न झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. अशी ही आजची आपली कविता. अशा प्रकारे सुरामध्ये म्हणायची. तर आता आपण प्रश्न उत्तरे सोडवूया. तर बघूया. बघा, हे ट्रेनचे वेगवेगळे प्रकार. ही आहे मालगाडी, म्हणजेच दूर जाणारी रेल्वे गाडी आहे. ही खाली आपली लोकल आहे, ती अशी मेट्रोसारखी दिसते. हे ट्रेनचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपण शब्दार्थ बघूया. मी शब्दांचे अर्थ इंग्रजीत सांगते आणि त्याचे मराठीत अर्थ इंग्रजीमध्ये स्पष्ट करून सांगते. ओके.
आगगाडी. आगगाडी म्हणजे ट्रेन. माळ चेन. चालती फिरती मूविंग. अजब वंडरफुल. चाल चॉल. धावणे टू रन. हुंदडत फिरणे मूव अबाउट हॅपीली. वारा विंड. भीती फिअर. वाट रोड ऑर वे. वादळ स्ट्रोम. अडवणे टू स्टॉप. छंद हॉबी. लायकिंग. उद्योग बिझनेस. सर्वांना टू ऑल. पोचवणे टू रीच. आता आपण प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत. प्रश्न 1. पुढील प्रश्न वाचा. योग्य उत्तरासमोर चौकटीत करेक्ट टिक करा. आगगाडीला घरांची माल का म्हटले आहे? आपण 3 नंबरला टिक केले आहे, कारण जोडलेले डबे घेऊन चालणारे असल्यामुळे तिला घरांची माल असे म्हटले आहे. आगगाडी कोठे जाते? आगगाडी गावोगाव जाते. आगगाडी कशाला भीत नाही? आगगाडी पाऊस वाऱ्याला भीत नाही. आगगाडीला कोण अडवू शकत नाही? आगगाडीला नदी आणि पहाड अडवू शकत नाही. आगगाडीला टाटा कोण करते? आगगाडीला झाटे टाटा करतात. सर्वांना घरी कोण पोचवते? आगगाडी. ओके. तर आता बघा, हा आहे पुढचा प्रश्न. चित्र पहा, शब्द वाचा व चित्रासमोरील योग्य शब्दाला गोल करा. म्हणजे आता हे चित्र कशाचं आहे ते पाहून पुढे शब्द दिलेले आहेत ते वाचायचे व योग्य शब्दाला सर्कल करायचं आहे, म्हणजेच गोल करायचं आहे. आता हे कसले चित्र आहे? गाडी. आता कोणते शब्द दिलेले आहेत? वाडी, गाडी, साडी, नाडी. तर दिसताना हे सगळे शब्द आपल्याला सारखे दिसतात, परंतु आपण व्यवस्थित वाचायचे आहेत आणि बरोबर शब्दाला गोल करायचं आहे. तर आपण सर्कल कशाला केले आहे? गाडी. आता हे दुसरे चित्र कशाचे आहे? गाव दिसत आहे. आता तर या गाव या शब्दाला गोल केला आहे. आता तिसरे चित्र वादळ, म्हणजे जोराचा हवा सुटलेला आहे, पाऊस येणार आहे असे हे चित्र आहे, म्हणजे वादळ सुटलेलं आहे, म्हणून वादळ ह्या शब्दाला गोल केलेला आहे. आता हे चित्र कसले आहे? वाट, म्हणून वाट या शब्दाला गोल केलेला आहे. पुढे काय आहे? झाड, म्हणून झाड या शब्दाला गोल केलेला आहे. आता पुढे एक बॉक्स दिसत आहे. त्या बॉक्समध्ये तुम्हाला आवडलेल्या व तुम्ही पाहिलेल्या आगगाडीचे छान चित्र तुमच्या वहीमध्ये काढायचे आहे व रंगवायचे आहे, म्हणजेच कलर करायचे आहे. आता इथे आपली आगगाडी ही कविता पूर्ण झालेली आहे. मी अशी आशा करते की तुम्हाला ही कविता समजली असेल. तुम्ही पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहायचा आहे व कविता समजून घ्यायची आहे. ओके बॉईज, थँक यू.